काही दिवसांपूर्वी इकडे एक मोर्चा निघाला दुसऱ्या भाषिकांचा, तेव्हा ते म्हणाले इकडचं सरकार आमचं आहे, केंद्राचं सरकार आमचं आहे, भाजप आम्हाला काही करणार नाही। आणि कुठेतरी या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केलं, या देवेंद्र फडणवीसचं सिद्ध केलं की त्याला हे परप्रांतीय मोठे आहेत, मराठी माणूस मोठा नाहीये। बिलकुल सहन करणार नाही ही दडपशाही। या दडपशाहीचा आम्ही निश्चित कशा प्रकारचे बघतो, शांततेच्या मार्गाने करू। मराठी बोलायला सक्ती करण्यासाठी लोकांना मारामारी करायची ही कितपत योग्य आहे? लाज वाटली पाहिजे। 288 महाराष्ट्रातल्या आमदारांना, 48 खासदारांना, 19 राज्यसभा खासदारांना आणि 78 विधान परिषद आमदारांना लाज वाटली पाहिजे की तुमच्या महाराष्ट्रात मराठी माणूस जेव्हा मराठीच्या हक्कासाठी लढतोय आणि हे सगळे तोंड बंद करून गप्प बसलेत। तुम्हाला लाज वाटली पाहिजे की मराठी माणसावर अत्याचार होतोय त्यावेळी तुम्ही सगळे गप्प बसलायत, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं। लाज वाटली पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचे। 88च्या 288 आज विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे विधानसभेचं, या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला पाहिजे या 288 आमदारांनी या मराठी माणसाचा नेमका गुन्हा काय की तुमच्या एवढी तुम्ही दडपशाही करताय। हे सगळं ना राजशाही चालू आहे आणि इकडे मारवाडी लोकांना आंदोलन केला होता ना, तर आम्हाला काय म्हणजे आम्ही आंदोलन करता त्याच्याबद्दल त्यांना तकलीफ काय? आम्ही पोलिसांना कॉर्पोरेट करायला तयार आहे आणि हे लोक बोलतात तुम्ही गोंधळ करणार अरे कसला गोंधळ करणार? आमच्या हक्क नाही का इकडे बोलायसाठी? लोकांचा प्रश्न आता हा आहे की लोक मराठी बोलायला सक्ती करायला, लोकांना मारामारी करायची कितपत योग्य आहे? अरे मारामारी कोणाला मारतो आम्ही? कोणाला बोलतो क्या तुम्ही मराठीत बोला? त्याच्याकडे गेला होता का आम्ही मराठीत बोल महाराष्ट्रात बाहेर जा असा बोलला होता काय त्याला? मीरा रोडला तसंच झालं होतं ना, त्याला झाला होता। तुम्ही पहिला नक्की ना पूर्ण गोष्ट बघा काय झाला काय होता। ते लोक मिठाई वाटत होते त्या टायमाला, त्यांनी काय बोला हे काय कसलं तुम्ही मिठाई वाटत आहे? तर त्यांनी काय बोला आमच्या मराठीचा विजय झाला म्हणून आम्ही मराठी देतो सगळ्यांना। तर तो काय बोला हे काय सगळं तुयापा चालू आहे? हे तुयापा आहे का? क्लिपमध्ये नव्हतं आता ते लोकांनी नाही दाखवलं ना, त्या हे सगळ्यांना त्यांच्या लोकांच्या राजकारण आहे। आता काय आम्ही जास्त बोलू नाही शकत, आमच्या साहेबांचा पण आदेश नाही आहे म्हणून आम्ही आता गप्प बसल्या। पण हे चुकीचं आहे की आम्हाला मारवाडीसाठी परप्रांतीयांसाठी इकडे आंदोलन करायसाठी जागा आहे आणि मराठी माणसासाठी आंदोलन करायसाठी जागा नाही। रस्त्यावरती उभं राहून सुद्धा देत नाहीत। नव्या सरकारची नवी आणीबाणी आहे। काल परवा आणीबाणीचा निषेध करणारी लोक आज ही पोलिसांच्या थ्रू आणीबाणी लागतायत, रस्त्यावरती उभं सुद्धा राहून देत नाहीयेत। परवाचा मोर्चा बिना परवानगी झाला, आज तर मोर्चा हा कुणाच्या विरोधात नाहीये, केवळ मराठी माणसाची एकी दाखवण्यासाठी असणारा हा मोर्चा आहे। एवढी दडपशाही, एवढे हजारो पोलीस एक शब्द तोंडातनं काढला तर उचलून गाड्यांमध्ये टाकतायत, जबरदस्ती करतायत। पोलिसांचं म्हणणंच सांगत नाही ते। डीसीपी गायकवाडांना मी विचारतोय तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही मोर्चा मी संपवायची जबाबदारी घेतो, ते बोलायला तयार नाहीयेत। आम्ही 5 मिनिटं बोलतो चौकात आणि मोर्चा संपवतो याची जबाबदारी आम्ही घेतो ना, ते बोलायला तयार नाहीयेत। गाडीत बसा अरे गाडीत बसा काय? याच्यासाठी मिळवलं होता का महाराष्ट्र? सर तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की एक सभा घ्या, आम्ही सगळं सांगितलं त्यांना, ते खोटं बोलतात, धडधडीत खोटं बोलतात ते। हे दडपशाही आहे, करप्शन आहे, दडपशाही आहे। याच्याबद्दल कसं आहे, मराठी माणसांना न्याय नाही आहे आणि बाहेरच्या परप्रांतीयांना न्याय देतात हे लोक। परप्रांतीय लोकांना इकडे बिना परवानगी मोर्चा काढू शकतात, मराठी माणूस उभा राहून बोलूही शकत नाही। म्हणजे ही मुजोरी आहे। हा प्रशासनाचा, मी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांचा आणि जाहीर निषेध करतो। मराठी माणूस हा बोलूही शकत नाही आज, म्हणजे एवढी दडपशाही करायला शिकता। मग मराठी भाषा शिकायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे तुम्ही शिकले पाहिजे। काय चाललंय ते? स्वतःची भाषा, माझ्या पैशाची मस्ती, एवढी पैशाची मस्ती, पैशाची गेले हे 4-8 दिवसाखाली मोर्चा काढला भाजप नेत्यांनी, त्यांचा मोर्चा हे होता का? परमिशन होता का? त्याचा GR होता का? हे होता? हा, हे कानून गुन्हा नाही। महाराष्ट्रीयन माणसानं केलं तर गुन्हा आहे, महाराष्ट्रानं केलं की गुन्हा आहे, बाकीच्यानं केलं की माफ आहे। भाजपमध्ये केलं की चोर दोन निघाला आणि काँग्रेसमध्ये जावा, शिवसेनेमध्ये जावा, हा चोर आहे साला। हे कुठला कायदा आहे? शिवसेनेचे माणसं भाजपमध्ये गेले की दुधानं धुले, असं काही आहे का? नाही। हा, दुनियाचे चोर आहेत हे लोक। आमच्यासारख्या गोरगरिबावर अन्याय करून गेले, रिक्षा चालवून मुख्यमंत्री झाले आणि आम्हाला रिक्षावाल्यानं विसरतात। हा,
मी रिक्षावाला आहे. आज हा मुख्यमंत्री रिक्षावाला झाला माझा. त्यांनी काय केलं रिक्षावाल्यांसाठी? हा, पीयूसी नसले की 2000 रुपये त्यांनी, इन्शुरन्स नसला की 5000 रुपये त्यांनी. कशाला मुख्यमंत्री झाला रिक्षावाला? हा, लॉकडाऊन मध्ये आमचे हप्ते थकले, व्याजाला व्याज घेतले.